या संघाने अंतिम सामन्याची नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हे कॉइन मी त्यांना सुपूर्द करतो. त्यांनी विजयी कर्णधाराला हे कॉइन द्यायचे आहे. हॅलो हॅलो. आणि याच्या दरम्यान मी त्यासाठी शुभ आगमन झालेले आहे स्पर्धेचे करता धरता मान्य श्री जगदीशजी पाटील साहेबांसाठी शुभ आगमन झालेले आहे. वेलकम वेलकम वेलकम. नमस्कार दादा. कोपर प्रेमी लीग 2025 खऱ्या अर्थाने ज्यांच्या माध्यमात आपण जी स्पर्धा पाहिली त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय जगदीशजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत कोपर या मान्यवरांसाठी शुभ आगमन झालेले आहे. जे बक्षीस वितरणाचे मुख्य गेस्ट आणि मुख्य अतिथी आहेत या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे मुख्य ऑर्गनायझर ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचा बिग इव्हेंट पाहतो बिग शो आपण पाहतोय त्या आदरणीय जगदीशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचं देखील मी श्री बेताल कोपर आयोजित केपीएस स्पर्धा 2025 मधून मनापासून स्वागत करतोय. चला क्षेत्ररक्षण लावून द्या. विजयदुर्ग डिफेंडर्स आपला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 3 षटकांचा सामना आहे. बरोबर 5:30 वाजलेले आहेत. अर्ध्या तासामध्ये ही मॅच कव्हर झाली पाहिजे. विजयदुर्ग डिफेंडर्स आणि राजगड रॉयल्स यामधला हा अंतिम सामना आपण पाहत आहोत. 8 संघांनी भाग घेतला होता त्यातील 2 संघ हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत. काही क्षणात आपल्याला समजेल की मोठी ट्रॉफी चमचमची ट्रॉफी कुणाच्या खांद्यावर दिसेल. कुठला कर्णधार त्या ट्रॉफीला घेऊन नाचणार आहे, कुठला संघ मालक त्या ट्रॉफी सोबत सेल्फी घेणार आहे हे थोड्या वेळातच आपल्याला समजेल. बॅटर पाठवायचे आहेत राजगड्स. चला यशराज आपले बॅटर पाठवायचे आहेत. अंतिम सामना आहे, महत्वाचा सामना आहे. तर अंतिम सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मैदानात आलेली आहे. संदीप आणि यशराज. आणि गोलंदाजीसाठी सज्ज होतोय सर्वात अनुभवी गोलंदाज विजयदुर्ग डिफेंडर्स या संघाचा किशोर. बेस्ट वर्सेस बेस्ट
ही मॅच आपण पाहत आहोत. अंतिम सामना कोपर प्रीमियर लीग 2025 चा हा अंतिम सामना, अंतिम सोहळा. माजी ग्रामपंचायत सदस्य सौ शीतल चेतन पाटील मॅडम यांचं शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. तसेच त्यांच्या समवेत सौ दया सुधीर पाटील यांच्या सुद्धा शुभागमन झालेलं आहे. सुस्वागतम. दरम्यान व्यासपीठावर आगमन होत आहे दिवे गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री शांताराम तुरे साहेब, तसेच संजय बलिराम भोईर, तसेच टार्झन भोईर साहेब यांचे सुस्वागतम. कोपर प्रीमियर लीग 2025 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. दरम्यान सामना सुरू होते. पहिला चेंडू, अंतिम सामन्याचा पहिला चेंडू किशोर येऊन येत आहे. समोर फलंदाज असेल संदीप. फुलटॉस चेंडू आता ड्राईव्ह केलेला आहे. अतिशय सुरेख असा फटका चेंडू जातोय लॉंग ऑफला. रोहित मात्र चेंडू अडवीपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती आणि 2 धावा मात्र मिळतात. 2 धावांनी श्री गणेश झालेले अकाउंट ओपन झालेले आहे. कालचा दिवस बघितला राजगड रॉयल्स साठी चांगला नव्हता, मात्र आज एक स्पार्क निर्माण झाले त्यांच्या खेळामध्ये आणि सर्वच सामने आज त्यांनी जिंकलेले आहेत. पुढचा चेंडू अतिशय सुरेख असा चेंडू, पायांचा वेध घेणारा चेंडू होता. 1 धाव मात्र लेग बाईटच्या स्वरूपात मिळते संदीप याला. धावसंख्या होते ती 3. बिनबाद 3. पहिले षटक मार्गस्थ आहे आणि 3 षटकांचा सामना आहे. 3 षटकांचा सामना आहे. अंतिम सामना कोपर प्रीमियर लीग 2025 चा हा अंतिम सामना आपण पाहत आहोत. विजयदुर्ग डिफेंडर्स आणि राजगड रॉयल्स या 2 संघात. या पुढचा चेंडू पुढे सरसावच ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू ते लॉंग ऑन क्षेत्रामध्ये 1 धाव पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये, फक्त 1च धाव. चांगले क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती 4. बिनबाद 4. मोठा फटका अजून आलेला नाहीये. पाहूया कुणाच्या बॅट मधून हा मोठा फटका येतोय. संदीप की यशराज. मागच्या सामन्यामध्ये चांगली कामगिरी केली होती दोन्ही फलंदाजांनी. किशोर पाटील. अतिशय सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा पायांचा वेध घेणारा हा चेंडू होता. 1 धाव मात्र लेग बाईटच्या स्वरूपात मिळते. पंच सुनील भाटरे यांचा एक अनोखा अंदाज लेग बाईटची धाव देण्याचा. किशोर पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. यशराजसाठी हा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगले क्षेत्ररक्षण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय संदीप आणि 2 धावा इथे सहजपणे पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या होती ती 7. शेवटचा चेंडू या षटकातील, पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. पाहूया या चेंडूवर मोठा फटका येतोय का. यशराज स्ट्राईकला असेल. इथे मात्र स्टेप आउट झाले होते. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. स्टेप आउट झाले होते आणि खूप डप्प्याचा चेंडू होता. एक मोठा फटका मारण्याची संधी होती, परंतु बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धावचे व्हाईटच्या स्वरूपातील 1 धाव मिळते. 8 धावा झालेल्या आहेत. सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे. ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षण होतंय. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण झालेली आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 10. 10 धावा झालेल्या आहेत.
पहिले षटक इथे संपलेले आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 10 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. फॉर्मेट बनवून ठेव नावाजून मी तुला बक्षीस देवाचं तर चल आपल्याकडे वेळ आहे तर आपण स्वागत आणि सत्कार समारंभाकडे वळूया. तर व्यासपीठावर उपस्थित कोपरगाव ग्रामपंचायत सदस्य सौ भाग्यश्री भारत पाटील, मी सौ संगीता दीपचंद घरत मॅडमना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते त्यांनी भाग्यश्री भारत पाटील यांचा इथे सन्मान करायचा आहे. श्रीमती संगीता दीपचंद घरत यांच्या शुभ हस्ते इथे सन्मान केला जात आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य सौ भाग्यश्री भारत पाटील यांचा आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. त्यानंतर मी पुन्हा एकदा सौ संगीता दीपचंद घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते माजी ग्रामपंचायत सदस्य सौ कोमल राकेश पाटील यांना सन्मानित करायचं आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा संगीताताईंना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते माजी ग्रामपंचायत सदस्य सौ शीतल चेतन पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मी संगीताताई यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सौ दया सुधीर पाटील यांना सन्मानित करायचं आहे. तसेच मी माजी ग्रामपंचायत सदस्य सौ कोमल राकेश पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते संगीताताई दीपचंद घरत यांना सन्मानित करायचं आहे. माजी उपसरपंच ग्रामपंचायत कोपर. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता माजी ग्रामपंचायत उपसरपंच संगीताताई दीपचंद घरत यांना. तर पुन्हा एकदा सामन्याकडे वळूया. तर धावसंख्या झालेली आहे ती 17. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. सुमित गोलंदाजी करतोय दुसऱ्या षटकामध्ये. इथे मात्र सुरेख असा फटका आपण पाहत आहोत. रोहित म्हात्रे चांगले क्षेत्ररक्षण करतोय. एक धाव घेतल्या दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज होतोय धावबाद.
साठीच काही फारसा चांगला दिवस नव्हता. आज मात्र त्याच्या बॅटमधून धावा येत आहेत. काल ज्या चुका झाल्या त्यातून तर यशराजसाठी पारितोषिक आहे. तर षटकारांची हॅट्रिक झाली तर माजी सरपंच श्री जगदीश लालचंद्र पाटील याचकडून 1000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे. सागर चेंडूसाठी खाली आला होता परंतु झेल मात्र घेता आला नाही. तर मयूरसाठी पारितोषिक आहे. मयूर यांनी जर षटकार मारला प्रत्येक षटकारासाठी शेखर पाटील याचकडून 500 रुपयाचे पारितोषिक मिळणार आहे. त्याच दरम्यान 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये 27 धावा आलेल्या आहेत. 26 धावा झालेल्या आहेत 2 षटकामध्ये. तिसरे आणि अंतिम षटक. तर पुन्हा एकदा आपण सत्कार समारंभाकडे वळूया. तर व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे माजी सरपंच हॅट्रिक सरपंच 15 वर्ष त्यांनी सरपंच पदाचा भार वाहिला असे आमचे लाडके सरपंच श्री जगदीश लालचंद्र पाटील. मी शेखर पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते श्री जगदीश लालचंद्र पाटील साहेब यांना सन्मानित करायचं आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता माजी सरपंच माननीय श्रीयुत जगदीश लालचंद्र पाटील साहेब. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते श्री गोवर्धन म्हात्रे यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मी पुन्हा एकदा शेखर पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते श्री गोवर्धन म्हात्रे साहेब यांना सन्मानित करायचं आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री देवराम पाटील साहेब यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचे आहे. तदनंतर व्यासपीठावर उपस्थित दिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री शांतारामजी तुरे साहेब उपस्थित आहेत. मी पुन्हा एकदा शेखर पाटील यांना विनंती करीन की आपल्या शुभ हस्ते श्री शांताराम तुरे साहेब यांना सन्मानित करायचं आहे. दादाचं जे ना तसेच व्यासपीठावर उपस्थित कोपरगावचे माजी सरपंच श्री रमेश सीताराम पाटील यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचे आहे. गेले 2 दिवस झाले ते या स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठे सहकार्य आहे आणि 2 दिवस झाले आपण त्यांची उपस्थिती पाहत आहोत. तसेच व्यासपीठावर उपस्थित श्री चंद्रकांत जयराम पाटील ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं ते पारितोषिक मिळालेलं आहे. जे आपण सुंदर ट्रॉफी इथे व्यासपीठावर बघत आहोत त्यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. बाबा होणार नाही मी टाइमपास तुम्ही नोटच ना
यानंतर अतिशय सुरेख असा फटका यशराजाच्या बॅट मधून आपण पाहत आहोत. शेवट मात्र इथे गोड झालेला आहे. षटकार येतो शेवटच्या चेंडूवर. धावसंख्या होती ती 44. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये 44 धावा काढलेल्या आहेत त्या राजगड रॉयल या संघाने. आणि जिंकण्यासाठी विजयदुर्ग डिफेंडर या संघाला 45 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे. यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करायचं आहे. मी पुन्हा एकदा राजेंद्र पाटील यांना विनंती करीन की त्यांनी संजय भोईर यांना सन्मानित करायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजून घे. मॅच चालू करा. श्री राजेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते श्री संजय भोईर यांना सन्मानित केले जात आहे. आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. आणि कोपरगावचे लाडके भाचे आहेत. चला सामना सुरू होत आहे. 45 धावांचं आव्हान आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हर मध्ये 15 धावा बनवावे लागतील सामना जिंकण्यासाठी. किशोर स्ट्राईकला असेल. गोलंदाज विजय पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतो. पहिला चेंडू इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या व्यवस्थित येत नाहीये. एक धाव मात्र लेग बाईच्या स्वरूपात मिळते किशोर पाटील यांना. एका धावेने श्री गणेश जल्ला सुरुवात झालेली आहे. सुमित म्हात्रे स्ट्राईकला जात आहे. KPL सर्व खेळाडूंना विनंती आहे की सर्वांनी स्टेज जवळ यावे. प्लीज स्टेजच्या आजूबाजूला राहावे सर्वांनी.
विजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. सुमित साठी हा चेंडू, इथे मात्र चेंडू उडवलाय. पाहूया झेल होतोय का. चेंडू खाली क्षेत्ररक्षक, झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय. झेल जमिनीला दान झालेला आहे. 2 धावा मात्र मिळालेल्या. 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 3. केपीएलच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की स्टेजच्या बाजूला येऊन राहावे आणि 8 संघ मालकांनी स्टेजवर यावे. केपीएलच्या 8 संघ मालकांनी स्टेजवर यावे. विजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. निर्धाव चेंडू. काय गोलंदाजी करत आहे विजय पाटील. मागच्या सामन्यात आपण बघितलं असेल, एक षटकार खाल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्याकडून झाली. संघ मालकांचा सत्कार. सर्व संघ मालक, जे 8 संघ मालक आहेत, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. याच दरम्यान हा चेंडू हवेत आहे आणि एक मोठी विकेट. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी. सुमित मात्र बॅक टू द डगआउट. विजय पाटील यांनी खिंडार पडलेली आहे. विजय दुर्ग डिफेंडरच्या संघाला एक मोठा हादरा बसतोय. सुमित म्हात्रे हा मोठा फलंदाज मात्र या महत्वाच्या सामन्यामध्ये बाद झालेला आहे. रोहित म्हात्रे. विजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. या सुरेख असा चेंडू, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. 1 धाव मात्र मिळते रोहित याला. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्या होते ती फक्त आणि फक्त 4. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिल्या षटकातील मला वाटते 5 चेंडू टाकून झालाय. 4 धावा खर्च केल्यात आणि एक मोठा विकेट, महत्वाची विकेट तिथे विजय पाटील यांनी मिळवून दिलेली आहे. 45 धावा बनवायच्या होत्या. सुरुवात चांगलं होणं गरजेचं होतं, मात्र तसे काही झाले नाहीये. पहिल्याच षटकामध्ये बॅकफूट वर आलेले आहे विजय दुर्ग डिफेंडर हा संघ. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे. पाहूया झेल होतोय का. अतिशय सुरेख असा झेल आणि पंचांचा इशारा येतो नो बॉल. नो बॉलचा इशारा. बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष पंच भाऊ पाटील यांचं. फिल्डिंग जिथे नियम आहेत क्षेत्ररक्षण करताना, कुठल्या बाजूला किती फिल्डर ठेवावे हा नियम मात्र इथे लागू केलेला आहे आणि त्याचाच इथे नो बॉल. 1+1 धावसंख्या होती 6. विजय पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. फ्री हिट. अतिशय सुरेख असा फटका सजवलाय. पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता होती. झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय, चेंडू जातोय सीमारेषेबाहेर. चौकार.
त्याच दरम्यान हा चेंडू एक धाव मात्र काढलेली आहे. एक धावेने संघाची धावसंख्या होते ती 11. एकेरी धावेने काही फरक पडणार नाहीये राजगड रॉयल्स या संघाला. म्हणजे कुठल्या टीमचं नशीब आपलं कुठे घेऊन जातं. कालपर्यंत कोणी विचार केला नसेल की राजगड रॉयल्स हा संघ फायनल मध्ये पोहोचेल. म्हणजे कालच्या दिवसामध्ये एकही सामना त्याने जिंकला नव्हता आणि आज सुद्धा बॉल आउटच्या स्वरूपात ते क्वालिफाय झाले होते आणि आज फायनलचा सामना खेळत आहेत आणि फ्रंट सीटवर बसलेले आहेत. आणि इथे मात्र धावबाद. आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. यशराज पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. समोर फलंदाज असेल समीर. राजगड रॉयल्स या संघासाठी सुवर्ण संधी आहे. ब्रेकिंग न्यूज आपण जर फायनल मारली तर माजी सरपंच श्री जगदीश लालचंद्र पाटील साहेब याचकडून 5,000 रुपयाचे पारितोषिक आपणास मिळणार आहे. तर व्यासपीठावर नुकतेच ज्यांचं शुभ आगमन झालेलं आहे ते म्हणजे आमच्या गावचे श्री सुनील घरत. मी मनीष पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते श्री सुनील घरत यांना सन्मानित करायचं आहे. अतिशय सुरेख असा चेंडू यष्टा गोल झालेले आहेत. धावसंख्या ती फक्त 12 आणि इथे फलंदाज बाद होतोय समीर. नवीन फलंदाज येतोय जॉन्टी. मला वाटते कालपासून पहिली वेळ बॅटिंग साठी आलेले आहेत. संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रथमच बॅटिंगची संधी जॉन्टी याला मिळालेली आहे. यशराज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. समोर फलंदाज आहे जॉन्टी. अतिशय वेगवान असा चेंडू, निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकामध्ये धावा बनवले गेले ते फक्त 12 आणि फलंदाज बाद झाले ते 3. तर उर्वरित 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत ते 33. 6 चेंडू 33 धावांची गरज. सहा चेंडू 33 धावा. एखादा चमत्कार तिथे विजयदुर्ग डिफेंडर या संघाला हा विजय मिळवून देऊ शकतो. पाहूया रोहित मात्रे 5 षटकार मारतोय का. आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय कल्पेश पाटील. सहा चेंडू 33 धावांची गरज. कल्पेश पहिला चेंडू रोहित साठी. ते मात्र ब्लाइंड स्टॉक खेळण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडू. काल आणि आज दोन्ही दिवसामध्ये अपराजित राहिले होते विजयदुर्ग डिफेंडर्स, परंतु या अंतिम सामन्यामध्ये मात्र नशिबाने त्यांची साथ दिली नाही. या उलट समोरची टीम होती राजगड रॉयल यांनी उत्तम खेळ केला. इथे मात्र पुन्हा एकदा स्वैर चेंडू. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते. धावसंख्या होती ती 13
अजूनही 32 धावा बनवायच्यात. 5 चेंडू 32 धावा, 5ला 5 षटकार मारले तरी सुद्धा काही विजय मिळू शकत नाहीये. ते मात्र अतिशय सुरेख असा चेंडू स्लोवर चेंडूची हाताळणी केली होती. यष्टीरक्षक विजय पाटील चांगली कामगिरी यष्ट्यांच्या मागे करत आहेत. त्याचं नाव लिहू आता. 1 नंबर 2 नंबर चतुर्थ लोगर 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 32 धावांची गरज. स्ट्राईकला येते जॉन टी. 4 चेंडू 32 धावांची गरज. तर राजगड रॉयल्स या संघाला सुवर्ण संधी आहे. आपण जर फायनल मारली तर श्री जगदीश लालचंद्र पाटील माजी सरपंच कोपर याचकडून 5,000 रुपयाचं रोख पारितोषिक आपल्याला दिले जाणार आहे. पूर्ण काय होती सोना कापली. इथे मात्र चेंडू हवेत आहे. झेल सुटतोय. निर्धाव चेंडू. या सामन्यामध्ये फक्त औपचारिकता राहिलेली आहे. एक कमालीचा एकतर्फी सामना बघायला मिळत आहे. कोणाला वाटले नसेल कालचा खेळ राजगड रॉयल्सचा खेळ बघून की राजगड रॉयल्स अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल आणि अंतिम फेरी मारेल. पहिला पहिला व्हाईट बॉल. पहिला विजय दुर्ग. एक चेंडू. आणि इथे मात्र अंतिम फेरी विजय मिळालेला आहे ते राजगड रॉयल्स या संघाने. खूप खूप अभिनंदन राजगड रॉयल्स. चेतन पाटील, मयूर पाटील खूप खूप अभिनंदन. खूप चांगला खेळ. तर या स्पर्धेमध्ये सर्वांनी जवळ यायचंय. केपीएल सर्व खेळाडूंनी विनंती असेल आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. एक चैन निर्माण करायचे, लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. अंतिम फेरी मारलेली आहे राजगड रॉयल्स या संघाचं. खूप खूप अभिनंदन. आणि राजगड रॉयल्स या संघाला माजी सरपंच श्री जगदीश लालचंद्र पाटील याचकडून रोख 5,000 रुपयाचं पारितोषिक दिले जात आहे. खूप खूप. तर गेले 2 दिवस कोपर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये आम्हाला गुणलेखकाची भूमिका बजावणारे ठाणे जिल्ह्याचे भिवंडी तालुका नव्हे तर ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले गुणलेखक अल्पेशजी गायकवाड यांना इथे सन्मानित करायचं आहे. श्री रमेशजी सीताराम पाटील माजी सरपंच याचे शुभ हस्ते श्री अल्पेश गायकवाड यांना इथे सन्मानित केले जात आहे. खूप चांगली कामगिरी सध्या तालुका क्रिकेटमध्ये, तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्यांची कामगिरी सरस होत आहे आणि मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण पाहत असतो.